आपला विषय सुरू करायच्या आधी एका बाईंचा अनुभव आपल्याला सांगायचा आहे. 2-3 दिवसापूर्वी त्या बाई आल्या. त्या आहेत त्या कलावती बाई होत्या ना, त्यांच्या त्या अनुग्रहित आहेत. त्यांचा जप आहे ओम नमः शिवाय. त्यांचा जप आहे. काय झालं, एक 4-6 महिन्यापूर्वी त्या मला भेटल्या होत्या. त्या नामस्मरण करीत. त्यांना दमा आहे. दमा आला, तो अटॅक आला, तर थंडी आहे ना फार, तर अटॅक आला म्हणजे 2-2 दिवस त्यांना बसून काढावे लागतात, झोप येत नाही, असं त्यांची अवस्था आहे. तर आम्हाला काय लागतंय सुचवायला, आम्ही आपलं वाचलेलं. तर मी काय म्हटलं, तुम्हाला जेव्हा दमा लागतो त्यावेळेला नाम घेणं कठीण जातं तोंडाने, तर तुम्ही एवढी भावना करा की बा ते आपले गुरु आपल्या जवळ आहेत, अशी भावना करा. त्या बाईंनी अभ्यास केला बघा. तर ते काय सांगायला आल्या होत्या, त्या काय म्हणाल्या की मला असं होईल, मी जप करी, दमा आल्यानंतर काही ते होत नसे आणि त्यांची फारशी ही म्हणजे आठवणी होत नसे, दम्याकडे सगळं लक्ष लागे, जीव कोंडल्यासारखा व्हायचा, कासावीस व्हायचा. पुढे काय झालं म्हणाल्या, मी असा विचार केला, रात्री नुसतं बसून काढायचं, तर मग जपाचा अभ्यास तरी का करू नये त्या याच्यात. तर म्हणाल्या मी सुरू केलं. सुरू केल्यानंतर काय व्हायला लागलं, 1 महिना 2 महिने मी केलं. पुढे मला कळायला लागलं की माझ्या शक्तीनं काही जप होत नाही. बघा कसं परमात्मा कसा पुढे नेतो, नामाचं सामर्थ्य बघा. की मी जे दम लागला असताना जप करते, हे माझ्या शक्तीनं होत नाहीये. थोडी सुरुवात झाली, थोडी मी केली, पण पुढे हे कुणीतरी करताय. असे काही दिवस गेले आणि मग पुढे काय झालं, मला असं स्पष्ट भासायला लागलं की ज्याने मला जप दिलाय त्या आत राहूनच माझा जप करून घेतायत बरं का. तर मग काय म्हणलं, पुढे काय झालं, अशी अवस्था झाली की त्यांचं अस्तित्व मला आत भासायला लागलं. तर मला दुसरं काही सुचेना, त्यांच्या संगतीचा अनुभव यायला लागला की त्या आहेत माझ्याजवळ, त्या माझं सगळं करतायत. मग म्हणले, मग पुढे मी काय करू लागले की जर त्यांचं अस्तित्व माझ्यात आहे तर मग प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगून करू लागले. आणि आता अशी अवस्था आहे, त्या बँकेमध्ये नोकरीला आहेत बरं का. तर त्या म्हणाल्या काही कमी जास्त झालं की मी क्षणभर डोळे झाकते आणि त्यांना सांगते. मग काय नेहमी मनासारखं होतं असं नाहीच म्हणाल्या, परंतु माझं समाधान टिकतं म्हणाल्या. मग मी विचारलं, म्हणलं तुम्हाला ह्या दम्याचं काय, मग तुम्ही कधी त्यांना म्हणत नाही का. त्या काय म्हणाल्या, तिथे मी खरोखर थक्क झालो. त्यांना मी असं म्हटलं, त्या सांगतात मी गुरुना असं म्हटलं, या दम्यामुळे मला हे साधलं ना, जन्मभर राहू दे की माझं जमा म्हणायला. काय बघा कसं असतं. साधी बाई हो, BA झालेली आहे काहीतरी म्हणजे. पण मग महाराज म्हणायचे की तुम्ही नाम घ्या, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला मी जिवंत नाम असं म्हणतो. नाम मरत नाही बरं का, आम्ही मेलेलो आहोत, आम्ही मृत होत आहोत म्हणून. पण नाम जसं घेतलं ना, त्याच्या अस्तित्वाची जाणीव बरोबर झाली पाहिजे, कारण त्याच्या सत्तेनंच येत आहे. तुम्ही आम्ही सगळे म्हणतो ना, मनासारखं काही नाम होत नाही. तुम्हाला खरं वाटेल का, 100-200 माणसांना मी परवा गोंधळास विचारलं, काय मग नाम कसं काय चाललंय पण मनासारखं नाही. अरे लोक मनासारखं नाही तर मग अडतंय कुठे. तर बघा ही चिकाटी, म्हणजे मला ते कौतुक वाटलं. म्हणून तुम्हाला दमा, आम्हाला काय अनुभव नाही, दमा लागतो म्हणजे काय त्रास होतो, जीव कासावीस होतो म्हणाल्या. आता जातोय की काय असं होतं. आणि मग ते काय वास घेतात, काहीतरी आहे त्यांच्या औषधांनी काय, पुष्कळ त्याचा उपयोग होत नाही म्हणाल्या बरं का. ते कोणी मला परवा सांगितलं की त्या यांना फुफ्फुसाला सूज येते, आणखी ऑक्सिजन बरोबर येत नाही म्हणून त्रास होतो. पण बघा साधी बाई, काय मोठं बाबा बुद्धिमान आहे किंवा असं नाही, पण हा रोग असून सुद्धा कशी तयारी झाली. आणि कमाल म्हणजे जर याने नाम टिकतंय तर येऊ दे की, हे त्यातलं आणखी विशेष नाही का. आपण किती घेण्यासारखं आहे बघा, फार घेणं.
आपण ज्ञानेश्वरी वाचतो ना, त्या ज्ञानेश्वरीचं पर्यवसान हे काही साधण्यात झालं पाहिजे हो, नाही तर काय नाही काय ते, नाही तर आपलं नुसतं श्रवण भक्ती होते तुमची ना आमची दोघांची, असं होत आहे ते. असं आता आपला विषय काय काय सांगितलं मागच्या रविवारी ज्ञानेश्वर महाराजांनी मला ते कौतुक का वाटलं सांगतो बरं का. काय आहे, अहो आम्ही सुद्धा जगातले मोठे ग्रंथ वाचलेच आहेत की शिकवण्याकरता लोकांना, मग आमचा धंदा असतो. पण हा पुरुष असं वाटतं वय काय आणि काय उच्चार विचार हे सगळं विलक्षणच आहे. तेव्हा मी महाराजांना असं म्हटलं की महाराज काय या पुरुषाची ही आहे, म्हणजे काय म्हणाले तर म्हणलं आरंभापासून ओम नमोजी पासून 9000 ओव्या लिहायच्या सांगायच्या ते शेवटी तर जी उच्च भूमिका दिव्य भूमिका पहिल्या अक्षरात आहे ती शेवटपर्यंत आहे. असं असतं मोठे मोठे लेखक असतात तर आरंभापासून अखेरपर्यंत त्यांची बौद्धिक पातळी टिकत नाही. मार्क्स घ्या केवढा प्रसिद्ध आहे तो, ती टिकत नाही, खालीवरती होतं. म्हणजे त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या बुद्धीची जी पातळी आहे ती कायम टिकत नाही. या पुरुषाचं काय विलक्षणच सगळं. तेव्हा ते काय म्हणाले, अहो ते समाधीतून खाली उतरलेच नाही. काय बघा हे सत्पुरुषच सांगू शकेल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे जन्माला आले ते समाधी घेऊनच आले आणि समाधीतच गेले, शेवटी खाली आलेच नाहीत म्हणाले. बरं का, मला म्हणायचंय काय, हा पुरुष जो समाधीतून खाली उतरला नाही तो जेव्हा योगाचा अभ्यास सांगू लागला तेव्हा तुम्हा आम्हाला अरे फार खाऊ नको फार निजू नको हे सांगायला लागला. आणि हे महाराष्ट्रीय संतांचं वैशिष्ट्य आहे की तो आपला व्यवहार सोडायचा नाही. आज माझ्या प्रपंचात मला काय करता येईल हे समजूनच सांगतो, ते आपल्याला पाहिजे. ही गोष्ट मागच्या रविवारी मी तुमच्या निदर्शनास आणली की गीतेमध्ये सांगितलं ठीक आहे हो, पण ज्ञानेश्वर महाराजांचे ते 2 ओव्या फार चांगल्या आहेत. आहार तरी सेविजे, जेवायला पाहिजे पण युक्तीचे आणि मापे मविजे. मी असे ग्रस्त पाहिले ते देशपांडे म्हणून, त्याला जेवायला बोलावलं होतं, त्याने शिरा केला होता, एवढा खाल्ला, पुन्हा घेतला नाही. किती आग्रह करून नाही नको म्हणाले, मला 80च्या वर वय होतं बरं का. नाही तर चहाच्या बाबतीत सुद्धा 2 वेळा झाला घ्या अर्धा कप, नाही घाला सकत बरंच घेतो झाला आपला नुसता. काय मला सांगा बघा कसं आहे. पण युक्तीचे मापे मविते, त्यांची शब्द योजना तुम्ही बघा की आपल्याला पचेल रुचेल असं युक्तीनं खा तुम्ही सगळं खा, पण युक्तीनं खा बरं का. मग क्रियाजात आचरीजे तयाची स्थिती, कर्म सुद्धा तुम्ही करा पण अशा खुबीनं करा की ते उरावर बसणार नाही आपल्या. मागच्या रविवारी मी शेवटी जी त्या भिवंडीच्या घोड्याची गोष्ट सांगितली ना, आता फिरतोय तसं कर्म पाठीमागे लागलं की रिटायर झाल्यानंतर म्हणजे चैन पडत नाही. अरे कर्म, त्याला इंग्लिश मध्ये एक नवीन शब्द आहे बघा, अमेरिकन लोकांनी काढला, वर्क अल्कोहॉलिक म्हणतात त्याला. वर्कहॉलिक म्हणतात ना, म्हणजे दारू प्यायलानी जसा तो बेहोश होतो तसं कर्म माठी लागलं म्हणजे बेहोश होतो. आणि गीता तर म्हणते ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करते. कर्म आणि शेवटी थांबलंच पाहिजे. अरे बाबा आता गप्पच म्हणायची पाळी येते ना, नाही का, विशेषतः म्हाताऱ्या माणसाला बोलणं कर्मच आहे बरं का. आता पुरे तुमचं आहे वटवट. आणि गंमत काय होते, त्याच गोष्टी सांगायची हाऊस फार. आमच्या काळी असं होतं जणू काय आता हा लेखाचं या काळातच असतो बरं का. मग त्याच्या लहान मुलं ते पुढे असंच म्हणणार त्यांच्या पोरांना, आमच्या काळी असं होतं. अरे कर्म 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 म्हणजे किती आहे, कर्माची एवढी जगाला जरूर नाहीये बघा. खरं सांगतो आपल्याला, ती कशी आहे, कर्म देतानाच पाहिजे माणसाला, कारण देहावरती अवलंबून आहे कर्म. देह आणि देहातल्या शक्ती या शेवटपर्यंत टिकत नाही. मग काय ते कर्माला अर्थ राहतो मला सांगा, नाही का. काय झालं एवढं आठवलं गंमत म्हणून सांगतो. लखनौला काँग्रेस होती बरं का. तेव्हा आदल्या दिवशी काँग्रेसच्या मोठ्या अधिवेशनामध्ये मोठमोठ्या पुढाऱ्यांची व्याख्यानं झाली बरं का. ते मी एक त्यातलं निराळा अंग सांगतोय. एक गोष्ट मी सांगितलेली आहे पण ती निराळ्या अंगाने सांगितली होती. तेव्हा जेवण दिलेलं होतं त्यामध्ये काँग्रेसच्या यांना लोकमान्य मध्ये फिरत होते, त्यांना डायबिटीस होता.
त्या सातूच्या पुऱ्या खायच्या. ते बेचव असतं सगळं, ते आमचं अन्न ते आहे म्हणायचे बरं का. तेव्हा श्रीखंडपुरी केलेली होती आणि ते मध्ये फिरत होते. ते बिपिनचंद्र पाल म्हणून बंगालचे मोठे वक्ते होते, जगातला मोठा वक्ता बघा तो, इंग्लिश बोलणारा बरं का. ते लाल बाल पाल म्हणायचे ना, लाला लजपत राय ते, त्या तिघापैकी वक्ता बिपिनचंद्र. मद्रासी आणि बंगाली वक्ते पाहून घ्यावे अगदी बरं का. तर इंग्लिश मध्ये विशेषतः सहज आठवून सांगतो, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशचा प्रोफेसर मद्रासी, पुण्याच्या विद्यापीठामध्ये इंग्लिशचा प्रोफेसर मद्रासी बरं का. असं आहे, महाराष्ट्रीय असायचं नाही. अहो त्याला धड मराठी बोलता येते नाही, ते इंग्रजी कुठं बोलतोय बरं का. हे आपलं उगीच ते बिचारे योग्यच असतात. सांगायचं आहे तू काय, तेव्हा लोकमान्य काय म्हणाले बिपिनचंद्रांना बरं का, किंवा काल पंडित मालवी यांचं व्याख्यान झालं काँग्रेसमध्ये, ते कसं काय झालं. मला हे काय सांगायचं आहे, मालवी एकदा बोलायला उठले म्हणजे आता बाबा पुरे कर अशी म्हणायची बाळी होती. तरुणपणी तर म्हातारपणी काय झालं असेल, फार फार बोलायचे. अतिशय चांगला मनुष्य, मोठा शुद्ध आचरण, परोपकारी, पण तोंड ताब्यात नाही बरं का. मग ते मी हे सांगितलं नव्हतं म्हणून सांगतोय, मी सांगितलं ते असं सांगितलं. तेव्हा लोकमान्य काय म्हणले, पाल ना मी काही वक्ता नाही म्हणाले, तुम्ही वक्ते आहात, तुम्ही सांगा कसं झालं व्याख्यान. तेव्हा ते काय म्हणाले, पाल अहो तुमचं व्याख्यान नाही पण तुमच्या शब्दात इतका जोर आहे की म्हणजे वक्ता लटका पडतो म्हणाले. आणि त्यांना वक्तृत्व नव्हतंच, लहान लहान वाक्य बोलायचे पण असं ठासून बोलायचे की जणू काय आता आधी सगळं सगळं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे काय. असं सांगण्याचा हेतू माझा असा की ज्ञानेश्वर महाराज क्रियाजात आचरी जे तयाची स्थिती, त्या ओव्या दोन चार वाचून मग त्याचं मर्म सांगतो आपल्याला. मितला बोली बोली जे, थोडक्यात बोलायचं. आणि नेहमी बघा, ए मॅन ऑफ फ्यू वर्ड्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात, मोजकं बोलतो नाही का. जे सांगायचं ते थोडक्यात सांगणार. काही साहेब लोक असे असतात अगदी त्याचं वजन सुद्धा राहतं तितकं. थोडक्यात मितला बोली बोलीचे, मितलिया पाऊली चालीचे म्हणजे वर्तन. अति असतं कामाचं नाही, बेतानं वर्तन. निद्रे ही मान दिजे अवसरे एके, झोपेला सुद्धा ते मला हे फार मान दिजे. किती योजना आहे बघा की, नाही तर मग निरूपणात झोप येते. हो बरं, निरूपणात जाऊ द्या, ती स्वाभाविक आहे. पण जप करताना यायचं त्याला काय करायचं नाही का. आज त्यापेक्षा आपली झोप घे ना तू आणि मग जप करायला बैस नाही का. आधीच ते अप्रिय गोष्ट जप, म्हणजे सगळ्या जगाचे विचार त्यावेळेला येणार जप करताना बरं का. लहानपणी गल्लीमध्ये एकदा शिवी गाय झाली की बरोबर जप करताना आठवणार. आता का आठवते का आमच्या. माझा एक विद्यार्थी मला म्हणे की सर काय करू, म्हणला जप करताना करायचा जप करताना म्हणलं सगळं मला पेपर्स आठवतात, हा पेपर कसा तो पेपर कसा. अरे पण त्याचा संबंध काय. तो म्हणलं तेच तुम्हाला विचारतो, तुम्ही सायकॉलॉजी शिकवता सांगा मला. काय सांगू त्याला सांगा. पण ही तरा आपलं मन म्हणजे विचित्र आहे बघा. नाही छे तेव्हा म्हणून म्हणाले निद्रे ही मान. मला फार तुम्ही काय म्हणा बा, मी आता इतके ग्रंथ वाचलेले आहे. शब्दाची जाण म्हणून जी आहे ती ज्ञानेश्वर महाराज असा शब्द वापरतील की तो दुसरा नाही घालता येणार बस. आणि इतकं सहज आहे. एक आचार्य आत्र्याने एक 4-4 ओळीच्या कविता लिहितात ना, असे कवी असतात, त्याला किंचित कवी म्हटलेलं आहे. आचार्य किंचित कवी. आणि त्याने दृष्टांत काय दिलाय ते त्यांना शोभतं बरं का. ते म्हणले बकरी लेंड्या चाटते तशी ही कविता करतात. मग कसं पाहिजे, गाय किंवा म्हैस जसं पोट लागते शेण्याचं तसं केलं पाहिजे म्हणाले. त्यांना शोभतं बाबा हे. तेव्हा सांगण्यात हेतू काय, इतके 9,000 ओळ्या लिहायच्या, अमृतानुभवलीला आल्या. अरे तरी पण शब्दाची जाण कशी. बरोबर इथल्या अगदी योग्य असा शब्द वापर. म्हणून म्हणलं निद्रेला सुद्धा मान द्या.
म्हणजे निद्रा इतकी अवश्य आहे साधकाला, हे सांगायचं हेतू. मग म्हणाले जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मिटले. साधकाचं आहे बनायचं नाही का. अहो पूर्वीचे नाटकं असत, रात्री 9 वाजता पहाटे 3 वाजेपर्यंत नाटक चालायचं. साधकाला नाही उपयोगायचं नाही का. नाही तर ते नाटकाचं जाऊ द्या, पण आता टीव्हीवर शनिवारी का शुक्रवारी काही नाटक असतं ना काहीतरी, बसले ऐकत आणि मग सकाळी आपले शनिवारी असलं तर रविवारचं काय होतं दिसतच आहे मग निरूपणाला नाही का. असं नाही, साधकाला कसं मर्यादा पाहिजे. म्हणून म्हणाले जागणे जरी जाहले. तुम्ही लक्षात घ्या, हा एवढा महात्मा, हा तत्वज्ञानी पुरुष हे सांगतोय आणि काय करावं ते, हे नाही काय किती चमत्कारिक आहे. त्यांना काही हा प्रश्न आले असतील कधी, काय विचार करा कसं सांगतायत बघा. मग जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मिटले, येतुलेने धातू साम्य संचले असे येईल सहजे. आयुर्वेदाचे असा एक सिद्धांत आहे, ते रक्त वित्त नसा नामकन तब्बून 7 त्यांनी तिने धातू सांगितले. पण मी असं म्हणतो, हे आपलं जे कफ वात आणि पित्त ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, याने शरीरामध्ये एक समतोल राहतो. त्याला इंग्लिशमध्ये मेटाबॉलिझम असं म्हणतात हे डॉक्टर लोक. म्हणजे शरीरातल्या ज्या क्रिया आहेत सगळ्या त्या व्यवस्थित राहतात, योग्य तऱ्हेनं चालतात. म्हणून धातू साम्य संचले. म्हणजे शरीर प्रकृती जी लागते, चांगली शरीर प्रकृती साधकाला ध्यान करायला, योग करायला, ती याच्यामुळे येते. पुढे म्हणाले ऐसे युक्तीचे निहाते जै इंद्रिया गोपीचे भाते. भाते म्हणजे खाद्य. तरी संतोषाशी वाढते मनच करी. मनाला स्वाभाविक संतोषाची वृद्धी होते. हे आता सांगतो यातलं मर्म. एक मोठा युरोपियन तत्वज्ञ होऊन गेला स्पिनोझा नावाचा, फार मोठा, वन ऑफ द वर्ल्ड्स ग्रेट फिलॉसॉफर्स. बरं का, तो साधू सारखाच होता. 8 दिवस समाधी लागे त्याला. बरं, त्याला तो ज्यू मूळचा, तर ज्यू धर्माचं जे ग्रंथ आहे तालमुद म्हणून, ते त्याला मान्य नव्हतं. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत अशा, म्हणजे ज्या तत्वज्ञानाला धरून नाही तशा. तो म्हणायचा हे बरोबर नाही, तर त्याला त्याच्या जातीमधून बाहेर काढला. त्याला एक्सकम्युनिकेशन असं म्हणतात लहानपणीच. म्हणजे ज्यू लोकांनी त्याला धर्म बाह्य केला. या झैल सिंगाला नव्हतं काय केलं मध्ये त्याने, त्या जी लोकांनी तशापैकी. त्यांचं ते प्रायश्चित्त माहिती आहे ना तुम्हाला. मग ते जोडे साफ करायचे मंदिरामध्ये येण्याचे नाही का. आणि गंमत अशी पेपर मध्ये आलेलं, काही लोक त्याला जोडे साफ करायला लागून मुद्दाम मंदिरात जायचे. आणखी राष्ट्रपती लेखाचा तो ते जोडे साफ म्हणून. जनता कशी असते नाही, गंमत आहे त्यामध्ये. सांगण्याचा हेतू काय, हा स्पिनोझा पुढे लग्न केलंच नाही त्यांनी. गरिबी म्हणजे किती, लेन्सेस आपले असतात ना काचा चष्म्याच्या, त्या यंत्रावरती, लहान यंत्रावरती घासून तयार करायचं आणि त्याच्यावरती गुजराण करायचं. एका हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावरती राहायचा. आणि त्याचे मित्र म्हणजे त्या काळचे मोठे मोठे तत्वज्ञच होते. त्याचा हा त्याचं विलक्षणच आहे तत्वज्ञान. तेव्हा तो काय सुद्धा असं म्हणे की शरीर हे नुसतं शरीर नाही, मनासहित आहे. तर म्हणाले मनाचा धर्म काय आहे, स्वाभाविक संतोष हा मनाचा धर्म आहे म्हणायचा. तर तुम्ही शरीराला कसं ठेवलं पाहिजे, तर स्वाभाविक मनाला संतोष येईल असं ठेव. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बघा मी बोलते ऐसे युक्तीचे निहाते. देतो ना आपण, हाताने देतो, तेव्हा अशा खुबीना तुम्ही जर त्या देहाला वागवलं, भाते म्हणजे इंद्रियांना खाद्य दिलं, तर मनाचा संतोष आपोआपच वाढेल. आणि संतोष हे शेवटचं ध्येय आहे. तृप्त काही नाही, तुमच्या खरी तृप्तीवर का काही नको, आता शांत आहे, तृप्त आहे. संतोषामध्ये 2 गोष्टी आहेत. संतोषामध्ये एक शांतता आहे आणि गारवा आहे, गारवा. बरं का, तो गारवा देहाचा नाही पण वृत्तीचा गारवा आहे. वृत्ती उचंबळणारच नाही. महाराज म्हणाले की संतोष असणारा जर शिष्य भेटला तर गुरुला परमानंद होतो म्हणाले. कारण त्याची भूमी तयारच असते नाही का. फक्त संतोष कशात नसावा, विद्येच्या बाबतीत नसावा. बरं का, विद्येमध्ये संतोष नाही. एक तुम्हाला महाभारतातलं वचन सांगतो. 2 वचन आहेत अशी परस्पर विरुद्ध. बरं का,
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असंतोष श्रिय मूलम, म्हणजे श्रिय म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य. ऐश्वर्याचं मूळ काय आहे तर असंतोष आहे, बरं का. आणि असंतुष्टा द्विजा नष्टा. जो द्विज म्हणजे ट्वाइस बॉर्न, ज्याला जीसस म्हणतो. परमार्थाकरता यू मस्ट बी बॉर्न अगेन, म्हणजे जो परमार्थाला लागतो तो. तर द्विज म्हणजे ईश्वराची उपासना करणारे, बरं. तर ते असंतुष्ट नष्टा आणि असंतोष श्रिय मूलम. तर क्षत्रियाला असंतोष श्रिय मूलम, ब्राह्मणाला असंतुष्टा द्विजा नष्टा. ते ज्ञानेश्वर महाराजांनी खुबीने घातलंय बघा, की मग संतोषाशी वाढते मनची करी. संतोषच आपोआपच व्हायला लागतो. आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा, आज करा असं नव्हे, पण जर खरा परमार्थ पाहिजे असेल ना, आहे त्या परिस्थितीमध्ये संतोष, समाधान नाही, संतोष राहायला पाहिजे. वा, काय ठेवलंय त्यांनी असं. म्हणजे याच्यापेक्षा एकदा काय झालं, महाराजांनी मला विचारलं कसं काय चाललंय. मी मूर्ख असा, माझ्या ध्यानात आली, रोज भेटतो मी त्यांना, माझं सगळं माहिती असून हा प्रश्न तेच काय आहे नाही ध्यानात आला. आणि मूर्ख असते म्हटलं बरं चाललंय, बरं का, हे बरोबर नाही म्हणाले. यापेक्षा आणखी चांगलं चालणार नाही असं म्हटलं पाहिजे म्हणाले. काय परमार्थाची खुबी कशी आहे बघा. हा नाही, तुम्हाला वाटलं शास्त्र सगळं आवडत आहे शिंत नाही का, पण खरं हे आहे असं की नाही. आहे, उत्तम आहे, छान आहे. अतिउत्तम उदाहरण सांगतो, आपल्याला ते शक्य नाही. नरसिंह मेहता होता ना, वैष्णव जन तो तेने कही हे लिहिणारा, त्याचा मुलगा मेला तेव्हा सून घरामध्ये, बरं का. त्याचा जावई मेला म्हणून मुलगी घरामध्ये, आणि 4 माणसं, हा त्याची बायको, सून आणि मुलगी, ते विधवा दोघी जणी. तर एक गृहस्थ चांगला त्यांचा परिचय आला, कसं काय चाललंय म्हणाला. याच्यापेक्षा उत्तम काय चालेल, आम्ही 4 माणसं, कोणालाही प्रपंचाचं म्हणला पाश नाही, सगळेजण ईश्वराच्या चिंतनात असतो म्हणाला. याच्यापेक्षा काय जाईल, ऐकून ठेवू बरं आपण, नाही का, काय असेल. नाही, ही माणसं की नाही तयार झालेली, यात शंका नाही. काय दुःख आणखी येत आहे ना, असू द्या, काय त्यात आहे बरं. म्हणून संतोषाचं ध्यानात ठेवावं, बरं का. किंवा संतोष ज्याला आहे ना, तो मनुष्य सगळ्यांना आवडेल बघा. अगदी एकुलता एक मुलगा आहे आणि जर खादाड असेल सारखा, तर आईला नाही आवडणार. दे, आणखी दे, आणखी दे. तुम्ही सबन डबा समोर ठेवलं, खा मेरे म्हणेल, नाही का. संतोष पाहिजे. आणि हा संतोष हा मनाचा अभ्यास आहे, हे तुम्हाला सांगून ठेवतो. आपल्याला स्वाभाविक संतोष नसेल, पण मी इंग्लिशमध्ये म्हणतो देर मस्ट बी फुल स्टॉप. आता पुरे, पैसा ना मिळाला पुरे, शरीर सुख पाहिजे ना मिळालं पुरे. तसं सगळ्या बाबतीमध्ये एक तृप्त वृत्ती पाहिजे, फक्त विद्या सोडून, बरं. ते व्यसन पाहिजे, विद्यायाम व्यसन, ते निराळं. तसं परमार्थामध्ये पाहिजे ते व्यसन म्हणून. पण बाकी की नाही, शांत स्वस्त पाहिजे. असा मनुष्य जर असेल तर खरं. इतकंच काय सांगू तुम्हाला, तुमच्या दारी येणारा भिकारी सुद्धा जर संतुष्ट असेल ना दिल्यात, तर तुम्हाला आवडेल तो, नाही का. आणि पुन्हा पुन्हा मागणारा आलं तर आलं एकाचा म्हणेल तुम्ही, नाही का. कशी वृत्ती असते बघा. मग परमार्थाला किती ते लागेल नाही. या बाबतीत आपलं आम्हाला बोलायला काय लागतं. एक ग्रस्त म्हणाले, सर म्हणलं मला आता लग्न करायचे, मुलगी कशी पाहिजे, संतोष वृत्तीची पहा म्हटलं, बरं का. तो म्हणजे काय म्हणाला, म्हणजे तुला जेवढा पगार आहे तिला तृप्ती पाहिजे त्यामध्ये, नाही तर मला असंच आहे तसंच आहे, हे नाही ते नाही. का सांगितलं मी, या करप्शनचं शिकवताना, समाजामध्ये भ्रष्टाचार जो होतो तो शिकवताना कुठून कुठून निर्माण होतो, त्यात एक महत्वाचं कारण एका फ्रेंच तत्वज्ञानाने सांगितले, आणि ते बरोबर आहे, की कुटुंबामध्ये बाई जर समाधानी नसेल, संतोष नसेल, तर नवराच भ्रष्ट नसून भ्रष्टाचार करायला लागतो. की तुमच्या घरात हे नाही, तुमच्या घरात ते नाही, अमकं नाही तमकं नाही असं म्हणतात बघा, बरं का. आहे त्या ठीक आहे, असू द्या असू द्या असं. तुम्ही म्हणाले तुम्ही बायकांना काय सांगता, पुरुषांसुद्धा लागू आहे बरं का. हो, नाही तर बाई समाधानी असून पुरुष जर अतृप्त असला तर काय सांग, एकच सांगा. सांगण्याचा हेतू काय माझा, संतोषाचं हे महत्व आहे. आता बरं का, पुढे म्हणाले, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तर आत सुख वाढे,
तेथे सहजच योग घडे ना अभ्यासिता. मुद्रा या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्याकडे की नाही शरीराच्या काही क्रिया अशा आहेत की ज्याला मुद्रा म्हणतात. मुद्रा म्हणजे तो चेहरा असा अर्थ आहे ना. ते उदाहरणार्थ नमस्कार आपण करतो, ही मुद्रा आहे. त्यात सुद्धा की नाही ही अशी आपण करतो, ही मुद्रा आहे. म्हणजे हालचाल, शरीराची हालचाल, बरं का. तर बाहेर युक्तीची मुद्रा पडे, म्हणजे त्याच्या प्रत्येक आचरणामध्ये युक्ती म्हणजे योगाला उपयुक्त असं त्याचं वागणं असतं. अगदी माझा अनुभव असा आहे, अभ्यास करायचा म्हटला आहे, परमार्थ जाऊ द्या, तरी तेलकट वगैरे खाल्लंय किंवा फार जड खाल्लंय, एकाग्रता होत नाही. परीक्षेमध्ये वर यायचं म्हणजे साधं अन्न अर्धपोटी राहूनच करायला पाहिजे बघा. तसं माणसाने करावं असं नाही, पण हे खरे स्कॉलर्स असतात ना, पोटभर जेवून. अहो, जेवायच्या आधी जी तुमची बुद्धी आहे, जेवण झाल्यावर राहते का? खरं सांगा. तुम्ही समजा एक जप करता आधी आणि जेवण झाल्यावर पुन्हा जप करायला बसाय किंवा वाचायला बसाय, होते का करता? हे साधी गोष्ट आहे. मग म्हणून बाहेर युक्तीची मुद्रा पडे. वागताना फार सांभाळून वागतो अगदी, नाही का? मग तेव्हा आत सुख वाढे, तुम्हाला पाहिजे तसं लक्ष देता येतं मग, नाही का? हा, ते सांगून ठेवतो बा, जे विद्यार्थी कुणी असले तर गैरसमज करू नका, हे अर्धपोटी राहू नका हो, नाही का? पण अभ्यासाकरता लागणारी जी एकाग्रता आहे ती सहज होईल एवढंच अन्न रोज खाल्लं पाहिजे. मग त्याला काय करावं? फार सुरेख सांगते की डॉक्टरने सांगितलं एकदम खाऊ नये. म्हणजे समजा एक उदाहरण घेतो मी, तुम्ही 2 पोळ्या आणखी मागचा पुढचा भात खाता, हे आपलं महाराष्ट्रीय जेवण, तर त्यावेळेला एकच पोळी खा आणि 2-3 तासांनी पुढे दुसरी पोळी खा. म्हणजे काय राहतं? कोठा अर्धा रिकामा राहिला, एकाग्रता सोपी जाते त्यामध्ये, नाही का? नाही तर असं होतं. आमचा एक विद्यार्थी आमच्याकडे आला, बरं का. आता आपण त्याला चहा बी दिलं, ते एक मी 6-7 बिस्किट दिली, बरं का. हे तो काय 1-2 खाईल, ते सगळं खाऊन गेला. बरं का. म्हणलं मग आता आम्हाला पश्चाताप झाला का मी दिले असते बरं झालं. मी सहज म्हणलं अरे तुझा नाही, माझा आहारच तसा आहे म्हणला. चांगला आहे. जीवन कसं गमतीचं आहे बघा, नाही का? डॉक्टरने सांगितलं रोज आपलं चहा घेताना थोडस आजारी मनुष्य आहे तर 1-2 बिस्किट खा. हा बायकोला म्हणतोय डॉक्टरने सांगितलं म्हणून काय झालं, माझा आहार मोठा हा ना म्हणतो काय, तेही नाही बरोबर. सांगण्यात हेतू तुमच्या लक्षात आला. युक्तीचे मापे मडीचे, ते तर सहज घडे योग नाभ्यासिता. अभ्यासाकरता निराळ काही करायलाच नको, योग सहज घडेल म्हणाले. पुढे म्हणाले बरं का, जैसे भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिषे मग समृद्ध जात आपैसे घर रिहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देत असताना त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत, बिलीफ्स, त्या बिलीफ्स वापरतात. काय आहे? माणसाला जेव्हा ऐश्वर्य येतं त्याला 2 कारणं असतात, एक त्याचा प्रयत्न आणि दुसरं त्याचं भाग्य. म्हणून म्हणाले भाग्याचे भडसे, भडसे म्हणजे विपुलता, पुष्कळ भाग्य उदयाला आलंय आणि पुन्हा श्रम आहेत, बरं का. उद्यमाचे निमिषे, यात सुद्धा खुबी आहे. मिसे म्हणजे निमित्त, उद्यम म्हणजे श्रम. श्रम निमित्त होतात. भाग्य असलं तर ऐश्वर्य येत नाही तर येत नाही. काय खुबी आहे बघा, सांगण्याची फार खुबी आहे. नाहीतर श्रम करणारे तर थोडे लोक असतात पण यश येत नाही. पण एखाद्या माणसाला भाग्य असतं, थोडे श्रम केले की चालला पुढे निघून जातो. म्हणून म्हणाले तैसे समृद्ध जात आपैसे घर रिघे, म्हणजे ऐश्वर्य घर चालून येतं. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यास या मोहारा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवत याचा. तर मग इथे अभ्यास हा प्रयत्न आणि ही युक्ती जी आहे वागणं हे भाग्य आहे. म्हणजे योगामध्ये 2 अंग, एक तुमचं वागणं युक्तीचे ना आतापर्यंत सांगितलं ते भाग्यासारखं, आणि प्रयत्न तर पुष्कळ प्रयत्न केला पण हे जर नसेल तर